कृपा करे हरी दयावरी स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनीशी ते ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भयकडी काळाचे नाही तया स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनीशी एका जनार्दनी संशय सांडोनी एका जनार्दनी संशय सांडोनी दृढतरी मनी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनीशी विठ्ठल विठ्ठल कृपा करी हरी दयावरी स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनीशी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहितपानी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैरवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा वेर वचनैका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कते काळी आपण असावे जवळी भाव धरून यावाचे वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनीशी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला अभंग शांती ब्रह्मा पैठण निवासी नाथबाबा यांचा असून नाथबाबा या अभंगामधून आपल्याला ज्ञानेश्वरीच्या वाचनाचा उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांना ज्ञात आहे आज गीता जयंती आहे ठीक आहे. गीतेचा आज जन्म झालेला आहे आणि अशा वेळेला महाराज गीतेचा वर्णन करणारा अभंग आहे. गीता 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 वाचे जे मन द्वितीयनाथ घेतात ज्ञानेश्वरीचं वर्णन करणारा अभंग. तर ज्ञानेश्वरीचं वर्णन करणारा अभंग घेतला याचं कारण नाथबाबांनी त्या अभंगात ते उत्तर दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल गीता ज्यानं केली तो भगवान श्रीकृष्ण बरोबर आहे का नाही. भगवान श्रीकृष्णानं गीता लिहिली आहे का नाही. म्हणजे लिहिली भगवान कृष्णानं लिहिली नाही सांगितली. अर्जुनाने ती काय केली ऐकली आहे का नाही. अर्जुना बरोबर आहे काही दोघा तिघांनी ती ऐकली पण मुख्यतः मुख्य वक्ता कोण होता तिथला अर्जुन होता. अर्जुनाने ती ऐकली आणि भगवंतानं सांगितले अर्जुनानं ऐकली. अर्जुनानं प्रश्नही केले त्या प्रश्नाचे उत्तरही देवानं दिले. आणि महाराज अशा वेळेला व्यासांनी ते काय केलं सगळं लिहून ठेवलं. महाराज भीष्म नावाचं पर्व 18 पर्वाचं जे महाभारत आहे त्यात भीष्म नावाचं पर्व आहे. भीष्म पर्व संगती मनितली कथा हे भीष्म नावाच्या पर्वात काय आलेली आहे ही कथा आलेली आहे. ही गीता नावाचं एक महाराज तिथं आणि व्यासांनी लिहून ठेवलेलं आहे. 18व्या अध्यायात माऊली वर्णन करतात व्यासांचे उपकार जास्त आहेत आमच्यावर श्रीकृष्णापेक्षा. कारण व्यासांनी जर ती लिहिलंच नसतं तर आपल्यापर्यंत गीता आली नसती. व्यास सहजे सूत्रवळी आहे की नाही. असा व्यास महात्म्याने तो मंदिर तो कळस कसा तयार केला 18व्या अध्यायात कोण माऊली ज्ञानोबांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारची ही गीता 700 श्लोकाची ही गीता आहे.
त्यात अनेक प्रकाराने अर्जुनाने हे प्रश्न विचारले आहे का नाही, आणि भगवंताने त्याचे उत्तर दिलेले आहेत. आणि त्या ग्रंथाला एवढं महत्व आलं, एवढं महत्व आलं, आज या कलियुगामध्ये उद्धरून जाण्याकरता किती महत्व असेल त्या ग्रंथाला, आहे की नाही. काहीच करू नका म्हणले, फक्त गीतेचं श्रवण करा, आहे का नाही, गीतेचं वाचन नामस्मरण करा, आहे का नाही. मला तुकोबारायचं इतके त्या ग्रंथावर खुश आहेत, एवढे खुश आहेत. तुकोबाराय म्हणतात या ग्रंथाचा जो अध्ययन करतो का त्याची मला सेवा घडवतो का म्हणे, मग तरी माझ्या दैवा पार नाही कुणाची सेवा घडो. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत श्रवण करीती ना अखंड चिंतन विठोबाची करीती, तुका म्हणे मत घडो त्यांची सेवा. अशा प्रकारचं महाराज अत्यंत या ग्रंथाला महत्व आहे, अत्यंत मोलाचा ग्रंथ आहे महाराज. जनाबाई असो सगळ्या संतांनी या ग्रंथांचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. ज्या वेळेला धर्मेकरी माऊली ज्ञानोबरायांनी तुकोबरायाकडे पाठवला त्यावेळेला तुकोबराय म्हणतात, काय ज्ञानेश्वरी उने ते पाठविले आपण ज्ञानोबरायाकडे लावतो. पण ज्ञानेश्वरी उणे काय, काय उणे आहे महाराज ज्ञानेश्वरी मध्ये, काय कमी आहे. जनाबाई तर म्हणतात जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल, मग गीता का ज्ञानेश्वरी, जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल जनाबाई त्याला लोटांगण घालतात. बरोबर आहे का. मग ज्ञानेश्वरी का गीता, गीता महत्वाची का ज्ञानेश्वरी महत्वाची, तर सगळ्या संतांनी तसं म्हटलेलं आहे. किंवा गुरुवारी चैतन्य महाराज म्हटले होते, म्हणले एकदा ज्ञानेश्वरी देवानं वाचली, श्रीकृष्णानं वाचली. श्रीकृष्णानं ज्ञानेश्वरी वाचली, ज्ञानोबरायाकडे गेले आणि ज्ञानोबरायाला श्रीकृष्ण म्हणतायत, माऊली मी तुमचा ग्रंथ वाचला. म्हणजे कोणता ग्रंथ वाचला, म्हणजे ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ वाचला. म्हणजे जेव्हा त्यात माझं काय आहे,
ते माऊलीचा ते स्वभाव आपल्याला माहिती आहे. रवी तरी मी मूर्खू, माझं काय देवा, तुम्ही जे सांगितलंय त्या पदावर फक्त मी भाष्य केलंय, आहे का नाही? तुमचेच पद सोडलेले नाही. पण भगवंत म्हणले माझ्याच पदावर तुम्ही भाष्य केलेलं आहे. पण ज्ञानेश्वरीच्या चिंतनातून माझ्या एक लक्षात आलं. म्हणजे काय लक्षात आलं? मी गीता सांगणारा श्रीकृष्ण स्वतः जर ज्ञानेश्वरी लिहायला बसलो असतो तरीही असा या भाषेत मला हे सिद्धांत मांडता आले नसते. असं कोण म्हणलं? भगवान श्रीकृष्ण साक्षात म्हणले, नसते मांडता आले, आहे का नाही? आणि महाराज असं सांगताय माऊलीत ज्ञानोबा जसं वेदाचा कमीपणा घालवण्याकरता गीता, वेदाचा कमीपणा घालवण्याकरता गीता आहे. याच्यात काय अतिशोक्ती म्हणायचं कारण नाही. ज्ञानोबारायांनीच तशी ओवी टाकलेली आहे, आहे का नाही? माऊली ज्ञानोबाराय म्हणतात वेदाचा कमीपणा घालण्याकरता जशी गीता आली तसा गीतेचा कमीपणा घालण्याकरता ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी आली. विठ्ठल गीतेचा कमीपणा घालण्याकरता ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी आली. काय त्या ज्ञानेश्वरी त्या गीतेमध्ये आहे? काय एवढं त्या ग्रंथाला महत्व आहे? तर त्याचं उत्तर असं आहे महाराज, तो ग्रंथ मी सकाळी सांगितलं एका मोहातून त्या ग्रंथाला सुरुवात आहे आणि निर्माण काय नष्टो मोह स्मृतीर्लाप्त्वा, इथे त्या ग्रंथाचा काय आहे? शेवट आहे. आरंभ मोहातून आहे. करी पुत्र स्नेही मोहितू धृतराष्ट्राशी पुसतू म्हणे संजय सांगे मातू कुरुक्षेत्रीची. आणि शेवट आहे अर्जुन म्हणतोय देवा तू काय मला मोह विचारतोय का? अरे देवा तो गेला कुटुंब नुसता मोह नाही गेला, त्याच्या कारणासह माझा काय गेलेला आहे? मोह गेलेला आहे. म्हणून मोहातून सुरुवात आणि निर्माण काय नष्टो मोह यामध्ये या गीतेचा शेवट आहे. दुसरं एक आहे आंधळ्याच्या प्रश्नाने गीतेला सुरुवात आहे आणि डोळसाच्या उत्तराने या गीतेची समाप्ती आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवश्चैव किम कुर्वत संजय. आंधळ्याच्या प्रश्नाने सुरुवात आहे आणि शेवट कुणाच्या श्लोकाने आहे? शेवट कोणाच्या श्लोकाने गीतेचा? शेवट कोणाच्या श्लोकाने गीतेचा? तर आपल्याकडे चॅनल वाले येत नाही. तुम्ही परमार्थामध्ये राहता तर मग गीतेचा शेवट कोणाच्या श्लोकात आहे असं जर चॅनल वाल्याने आपल्याला विचारलं आपण उत्तर काय देऊ नेमकं? विठ्ठल विठ्ठल. आंधळ्याच्या प्रश्नानं सुरुवात आणि डोळसाच्या श्लोकानं शेवट आहे. संजय वाच यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवानी तिरमतीर मम. अशा प्रकारचा आहे. म्हणजे आंधळ्याच्या प्रश्नानं सुरुवात, आंधळ्यानं प्रश्न करावा गीतेत आणि आंधळ्याला डोळस करावं गीतेनं. विठ्ठल काय करायचं ब्रह्मज्ञानाकरता इतर शास्त्र माऊली ज्ञानोबाराय म्हणताय. एक महाराज जरी मंत्र्याची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे तरी कडुनिंब का प्यावा. काय करायचं महाराज? ज्ञानेश्वरीच्या अध्ययनाने जर आमचा मोह जात असेल, आमचा अज्ञान जात असेल तर आम्ही पंचदशीन ते भामतीन ते विचार सागरण ते कशाला पाहावं व डोक्यावर घ्यावं. विठ्ठल मोह जाण्याकरता नाश होण्याकरता दुसराच अध्याय बंद झाला. पुढे जायची गरज नाही महाराज. एकच अध्याय बंद झाला. ज्याच्या डोक्यात दुसरा अध्याय बसला, ज्याच्या चित्तात दुसरा अध्याय बसला, डोक्यात म्हणण्यापेक्षा कुठं बसला? चित्तात दुसरा अध्याय जर गीतेचा बसला, गीतेचा दुसरा अध्याय ज्याच्या चित्तात, तो चालता बोलता ज्ञानी महात्मा. विठ्ठल बरोबर आहे का नाही? दुसरा अध्याय जर डोक्यात बसला तर चालता बोलता तो काय आहे? महात्मा. काय नाही दुसऱ्या अध्यायात, काय आहे दुसऱ्या अध्यायात म्हणण्यापेक्षा दुसऱ्या अध्यायात काय नाही
काय नाही दुसऱ्या अध्याय महाराज 15वा अध्याय सगळ्यात कठीण मानला गेला गीतेचा ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय. कारण ज्ञानकांड आहे, ज्ञानकांडाचा शेवटचा भाग आहे, शेवटचा अध्याय आहे. बरोबर आहे का नाही? सगळ्या सृष्टीचा विस्तार ऊर्ध्व मूलमदशाकम स्वतम प्रभुरव्यम चंदांशेष पर्णाने यस्तम वेद सवेद न तद्भासेति सुरू न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम. मला 2 श्लोक येतात म्हणून तेच म्हणले. अशा प्रकारचा माझा तो 15वा अध्याय बघा ना तुम्ही. महाराज ऊर्ध्व मूल काय, मदशाखा काय, खाली मूळ काय, खालून पुन्हा किती कठीण आहे. पण महाराज एक लक्षात घ्या, 15वा अध्याय कठीण आहे का कोणता कठीण आहे, पण मला तरी वाटते दुसऱ्या अध्यायासारखी संगती लावायला अध्याय कोणताच कठीण नाही. ज्याचे त्याचे माझ्या बुद्धीचा दोष आहे म्हणून ते वाटत असेल कदाचित, आहे का नाही? तुम्हाला सोपं वाटत असेल तर तो तुमच्या बुद्धीचा मोठेपणा आहे, त्याचाही काय नाही. पण कठीण आहे मला दुसऱ्या अध्यायाची संगती. आणि दुसऱ्या अध्यायात कितीतरी वेळा त्याच्यावर विचार केला, कितीतरी वेळा सारखं 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 बसून, पण त्याच्या एक महाराज दुसरा अध्याय आणि दुसरा अध्याय जर खरंच डोक्यात उतरला नाही, मी म्हणलं चित्तात जर उतरला ना तर कामच झालं. बरोबर आहे का नाही? अरे दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंतही काही विशेष नाही, दुसरा सगळा अध्याय यायचा काम नाही. किती श्लोक आहे दुसऱ्या अध्यायात? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कशी आहात? संभ्रमात टाकतो थोडस. बरोबर आहे का नाही? 10व्या श्लोकापर्यंत काय नाही. पहिले 2 श्लोक तर पहिला श्लोक संजयाचा आहे. पहिला श्लोक कुणाचा आहे? संजयाचा. तम तथा कृपया विष्टमस्रो कुरुना कुलेक्षणम विशुदंतमिदं वाक्यम मधुसूदन. दुसरा श्लोक कुणाचा आहे? देवाचा आहे. श्री भगवान वाच कुतस्त्वाकस्मलमिदं विषमे समुपस्थितम अनारे जुष्टमस्वर्गे मकीर्ते कर्म अर्जुन. पुन्हा तिसरा श्लोक क्लेप्यमास्मगमपार्थ नैतत्वयोपपद्यते शूद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोतिष्ठ परन्तप. तिसरा श्लोक. चौथा श्लोक अर्जुनाचा आहे. अर्जुन वाच कथम भीष्म महासंख्ये द्रोणांच मधुसूदन यशुभि प्रतियोत्स्यामि पूजारहा वरे सुदन. पुन्हा नहि प्रपश्यामि गुरुन् हत्वा न महानुभावान् श्रेयो भोक्तुं भेक्षमप्येह लोके अत्वार्थ कामांस्तु गुरूनि हैव पुञ्जे भोगान् रुधिर प्रतिग्धान्. नचेत दिज्ञ कत्रन्न करियो यद्वा चयमे दिवानो जयो याने हत्वान जिचे विषामस्ति वस्तिता प्रमुखे धार्तराष्ट्राः. पुन्हा नाही कर्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वं धर्म सम्मूढ चेता यश्रेषा निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हम शाधिमान् त्वं प्रपन्नम. तो म्हणला शिष्यस्ते हम शाधिमान् त्वं प्रपन्नम. त्वं प्रपन्नम शाधिमान् त्वं प्रपन्नम शाधी. तू माझी शादी करून दे. पण 11व्या श्लोकापासून देवाना मात्र खरतर बोलायला. मग सरोष बोलो आदरिले. सरोष म्हटलंय माऊलीने रोष धरून. का रोष धरून म्हटलंय? कारण माऊलीने त्याचा परिहार दिलाय. परी मूर्खपणे नेनसी न चिंतावी ते चिंतिशी आणि तुझे ते सांगशी. आम्हा प्रतिबरीत पर्यंत झाला. अर्जुनाचा मोह वगैरे अर्जुनाने मांडला. अर्जुनाने भीष्माचार्य कसे द्रोणाचार्य यांची बाजू मांडली. बरोबर आहे का नाही? भगवंतांना अर्जुना तुझं हे मोह धरणं चूक कसं आहे हेही पट. मोह धरली आयशी होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोक हे अंतरेल अहिकेशी. अशा प्रकारचंही मांडलं. बरोबर आहे का नाही? पण मला झालं अशोचानन शोचस्त्वम या श्लोकावरच शेवटची उभी कोणती आहे? देखे विवेकी जे होती ते दोही देही न शोचती हे वयदाय हे भ्रांती मनोनिया. आणि अशोचनीय कशी आहे तिथून 12व्या श्लोकापासून काय केलेली आहे? सुरुवात केली. नत्वैव अहं जातुनासं न त्वं नेमे जनाधिपः न चैव न भविष्याम सर्वे वयम तत्परम. 3 प्रकारानं भगवंतानं सांगितलं मी ज्ञान कसं होतंय, कशा प्रकारचं ज्ञान प्राप्त होते. 3 प्रकाराने भगवंताने दुसऱ्या अध्यायात सांगितलं हे शोक करण्याला अयोग्य कसे आहे.
आणि हे अर्जुनाला सांगितलंच नाही. आपल्या समोर काही मरतात, समोर म्हणजे बाजूचे नाही, आपल्या घरचे काही जन्मतात, मग जन्मतात मरतात याचं जे दुःख होतं त्याचं अज्ञान, आणि जन्मले आणि मेले याचा किंचितही चित्तावर परिणाम होत नाही तो ज्ञानी. मग हे चित्तावर परिणाम करून घेणं कसं अयोग्य आहे त्याचा सांगताय. नत्यविवाहम असं मिथून सुरुवात करताय. अर्जुना सांगेन ऐक, आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती असे काधी करूनी नित्यता आयुष्याची असूनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी हे भ्रांती वेगळी करूनी दोन्ही नाही. अर्जुना हे भ्रम आहे. हे जे तू समोर भीष्म द्रोण वगैरे बघतोय ना, भीष्म द्रोण सोडून ते आपलंच करा. कारण भीष्म द्रोणाकडे म्हणल्यावर आपल्याला वाटतं की अर्जुनाचं चाललंय का नाही, तिकडे जाते लक्ष आपलं. हे आपलंच घ्या. आपले आई वडील, आपले मुलं बाळ, आपले घरचे, आपले जे जवळचे आहेत, कारण बाजूच्याच म्हणायचं काम नाही, आपल्या जवळचे जे आहेत, बाजूच्याच तसंच, पण बाजूच्या माणसाचं आपल्याला दुःख होत नाही. ज्याला माझा पण म्हटलंय, त्याच्याशी ममत्व ठेवलंय, मला ते कसे अशोचनीय आहे याचं भगवंत सांगताय. मला ते मरणार आहेत हेही खरं नाही, आणि ते जिवंत राहणार आहेत हेही खरं नाही. एक खरं असेल ना कोणतं तरी, एक तर मरणारे म्हणा, नाही तर एक तर जगणारे म्हणा. भगवंत म्हणले मरण हे एखादा व्यक्ती मेला, तो मेला म्हणला हे मेला हेही खोटं, आणि तो जिवंत आहे हेही असं कसं काय, दोन्ही कसं काय. याचं उत्तर असं आहे, भगवंतानेच दिलेलं आहे. भगवंत म्हणताय महाराज इथं काय आहे, एक लक्षात घ्या, सार आणि आसार याचं मिश्रण म्हणजे जगत. निव्वळ जगात सारही नाही आणि निव्वळ काय नाही, असारही नाही. हे सारा सार नाही, देखे सारा सार विचारता भ्रांती ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे हा लोकत्रयाकारू तो दयाचा विस्तारू तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. विठ्ठल विठ्ठल. रामचंद्र प्रभूच्या जीवनात एकदा असाच प्रसंग पडला. रामचंद्र प्रभूनं सुग्रीवाला लपून बाण हाणला, बरोबर ना. म्हणा सुग्रीवाला हान का वालीला हान, कोणाला हान, आम्हाला काय करायचं. म्हणून मी असं पाहिलं जसं की वालीला काय हाणला, बाण हाणला, आणि बाण हाणल्यावर रामचंद्र प्रभू तिथे गेले. सुग्रीव होता, सुग्रीव रडू लागला, पाऊस होता त्याचा, रडू लागला. महाराज त्याची पत्नी आली तारा आली, आणि तारेनं सांगितलं का मारलंय तुम्ही याला, का मारलंय. सांगितलं दुष्ट होता वगैरे वगैरे. रामचंद्र प्रभूंनी खूप तिला नीती सांगितली, धर्मशास्त्र सांगितलं. अगं अनेकांना त्रास देणारा एखादा दुष्ट काय करावा लागतो राजा आहे मी, अशा प्रकारचं सांगितलं. तिनं सांगितलं ठीक आहे, माझा पती दुष्ट होता, मला मान्य आहे, काही अडचण नाही, काही अडचण नाही. त्याला मारलं तुम्ही, चांगलं केलं, वाईट येत किंचितही झालेलं नाही. म्हणजे मग अडचण काय आहे, माझी अडचण आहे, त्याला तुम्ही मारले, पण मी काय तुमचा गुन्हा केलाय, काय चूक केली, काही तुमचा गुन्हा केलाय का, काही तुमच्या घरी आले का, काही तुम्हाला काही बोलले का, काही तुमचा धुरा पडलाय का, काही तुमच्या माझं घराशेजारी घर आहे का, म्हणजे काहीच नाही. मग माझ्यावर अन्याय का, अन्याय का, तुझ्यावर काय अन्याय केलाय, तुझ्यावर काय अन्याय केलाय. तिनं सांगितलं माझ्यावर काय अन्याय केलाय म्हणजे मला वैधव्य प्राप्त झालंय, माझ्या पतीला मारल्यामुळे मला वैधव्य प्राप्त झालंय, आणि मला वैधव्य प्राप्त कुणी करून दिलंय, तुम्ही करून दिले. मग माझ्यावर काय चूक, माझ्या पतीला खुशाल मारा, फक्त माझं वैधव्य मला वापस आणून द्या. काय बुद्धिमान बाई असेल मला. अडकवलंय, आता कुणाला अडकवलंय, प्रभू रामचंद्राला, देवाला अडकवलंय. रामचंद्र प्रभू म्हणले खरं आहे तुझं, तुझी काही चूक नाही, अन्याय तर तुझ्यावर झालाय. हा पण बरोबर आहे, त्याला मारा ना, त्याला मारण्याची काही अडचण नाही, पण माझं काय करून द्या, वैधव्य द्या. महाराज काय करायला पाहिजे. आता रामचंद्र प्रभूला अडकवलंय त्या तारेनं, पण जर अडकत असेल तर तो देवच कशाचा. त्यांनी सांगितलं बरोबर आहे तारा, तुझं मला पटलंय, माझी चूक झाली, मलाही पटलंय आता की तुझ्यावर मी अन्याय केलाय, पण एक सांग, हा जे तुझा इथं पडलेलं प्रेत आहे, तू याच्यातलं तुझा पती कुणाला समजतेस. म्हणजे कुणाला समजते, म्हणजे याला समजते, त्याला मग समजते तर तू आहेस ना, जाणं घेऊन. त्याला तू पती समजतेस या देहाला, तो देहाला मी काही केलेलं नाही. देहाला पती समजत असेल तर देह पडलेला आहे, घेऊन जा. आणि याच्या आतल्या आत्मतत्वाला जर पती समजत असतील तर ते आत्मतत्व कसं आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी
नयनं दहति पावकः न चैनं क्लेदयत्यापो न शोषयति मारुता शब्दो हिमदाव्यो मक्रोधे स्वच्छैव च नित्य सर्वगतस्थानोरचलोऽयं सनातनः अर्जुनः नित्यू अचलो हा शाश्वतो सर्वत्र सदोदितो परिपूर्णः अशा प्रकारचा हा आहे. मग आत्म्याला जर तू तुझा पती समजत असतील तर आत्मा मरतच नाही आणि देहालाच पत समजत असतील तर ती हे पडलेला आहे. तारेच्या डोक्यात आलं तारा म्हणली देवा मला वाटलं होतं तुम्ही 8 साल पण तुम्ही मलाच बुद्धिमान होती महाराज ती ज्ञानी होती. तिच्या लक्षात आलं मग तिने पुढे काही प्रश्न विचारलेले आहेत अध्यात्म रामायणामध्ये आहे ते चिंतन त्याच्यातही तिने पुढे काही प्रश्न विचारले. जर देह जडच आहे आत्मा अविनाशी आहे मरणारा आहे देह पहिलाच मेलेला आहे तर मग हे सुख दुःख कुणाला होतं वगैरे त्याच्यावर उत्तर दिलेले आहेत पण तो आपला आजचा विषय नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून मी सांगितलं नाही ऐकून बिकून हे ऐकायला झोपच येते. दुसरा अध्याय ऐकायला बहुतेक झोप येईल अंतकरणात उतरला तर आनंदही होईल. पहिलं कारण सांगितलं हे असं आहे. दुसरं कारण सांगितलं अर्जुना नातरे हे अर्जुना नयची तुकी तुझी या म्हणा जे लोक देखोनी लोकवादिना जन्मेक्षया तू म्हणशील मला ते अध्यात्म काही कळत नाही माझ्या समोर माणसं मरतायत मग सांग ऐक काय काय जातशी ध्रुव मृत्यूर जन्म ध्रुवस्य च तस्मादा परेहर्थे न तोम शोचितु मरहसी हे उपजे ते नाशे नाशले पुनर्पिरिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा नातरे उदो असतो आपेशे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी महाप्रलय अवसरे हे त्रिलोक्य ही सहरे म्हणून हान परिहारे आदि अंत तू जरी हे ऐसे मानिशी तरी खेदू का करीशी काय जाणत तू शिनेनशी धनुर्धरा जन्माला आला तो मरणाराच आहे असाही दुसरा भाग सांगितला. तिसरा भाग कोणता सांगितला अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त मध्याने भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवनाजे समस्ती भूती जन्मादि अमृते मग पातळी व्यक्ती ते जन्मर्या ती 180 जेत जाती ते निभ्रांत्याने नव्हती देखे पूर्वस्थितीत येती आपुले हेर मध्ये जे प्रतिभाषे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकार अमायावशे सत्स्वरूपे नतरी पौण्य स्पर्शिले ते पुढचा भाग झाला आहे का नाही. तिसरं कारण सांगितलं म्हणजे महाराज देवा तुम्हाला तिसरं कारण महाराज मी सांगायला फक्त आता थोडक्यात ठळक बातम्या सांगतोय. पहिलं कारण सांगितलं महाराज आत्मतत्व हे मरणार नाहीये म्हणून खेद करायची गरज नाही आपण आपलं स्वरूप असं आहे आपण मरणारे नाही. मग देहाचं त्याचंही सांगितलं की हा आत्मा महाराज या जीवात्म्या देह बदलत राहतो वसांशी जीर्णानी तैसे जीर्ण वस्त्र सांडीचे नूतन विढीचे तैसे देहांतराचे स्वीगारीचे चैतन्य नाथे बरोबर आहे का नाही होत जसं एखादी आवरच्या अवस्था तिन्ही होत जातात आहे का नाही होत जातात तिन्ही अवस्था येतात आणि जातात. तारुण्य येतं बालपणा येतो तारुण्य येतं आणि परी देहची नाशे देह नस्मिन यथा देह कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यति ऐकी शरीर तरी परी वैसा भेदाने हे प्रत्यक्षाची देख प्रमाण तो मी तुम्हाला पहिलं सांगितलं कीर्तनात असं सांगून आपलं असं फिटिंग करून घ्यायची. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारचा भगवंतानं सांगितलेलं आहे. सांगितलं म्हणजे पहिला प्रकार सांगितला की आत्मा अविनाशी आहे देह मरणाराच आहे त्याचा नाश सोडून दे देहाचा काही विचार जास्त करू नको. दुसरा मार्ग सांगितला अरे मरणाराही जरी असेल तर मग मरण येणारच आहे त्याचा विचार करण्यात काय अर्थ आहे. तिसरा विचार आता थोडक्यात तिसरा विचार असा सांगितला की अरे मला या बाजूने विचार कर की आपण काही काळाच्या अगोदर नव्हतो आणि काही काळाच्या नंतर राहणार नाही. मग आपण जिथं होतो काही काळाच्या अगोदर जिथं होतो आपला देह पडल्यानंतर आपण तिथं जाणार आहोत मग मधल्या गोष्टीचा काय विचार करायचा आपल्या मूळ स्वरूपाला आपण जाणारच आहोत म्हणून याचा विचार करू नको. मग असं झाल्यानंतर असाही कोणा प्रश्न विचारला मला जे जर सत्य आहे तर आम्हाला का कळत नाही त्याचंही उत्तर दुसऱ्या अध्यायात आलं येथ नेनावया याचे कारण जे इंद्रियाधीनपण ते आकळीचे अंतकरण म्हणून भ्रमे इंद्रियाधीनपण इंद्रियाधीन
अधीन झालो देवा. आणि म्हणून महाराज म्हणताय इंद्रिया अधीन पण ती आकरीचे अंतकरण. या इंद्रियाने अंतकरणाला आपल्या ताब्यात घेतलं, मनाला ताब्यात घेतलं. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून महाराज भ्रमिष्ठ माणूस झाले म्हणून त्याला कळत नाही, आहे का नाही? इंद्रिय जसे विषयाचं सेवन करतात, इंद्रिय विषय सेविती ते शोक उपजती आणि ते अंतर आपलं विती संगे केने संगे मने संगे, मनाच्या संगाने ते जात. अरे का नाही? अशा प्रकारचं ते आहे आणि म्हणून कळत नाही. मला तुकोबाराय म्हणतात बरं या अनेक संतांनी ज्या इंद्रियावर, म्हणून ज्ञानोबारायांनी त्याचंही उत्तर दुसऱ्या अध्यायाला मी कशा कोणत्या प्रश्नाचं उत्तर सांगतोय त्याचंही उत्तर आलं. मनोनी जाणतेनी पुरुखे, काय मनोनी इंद्रिय एके जाणतेनी पुरुखे, लाळावे ना कौतुके आदी करोनी, हगा सर्पेशी खेळो येईल, वाग्र संसर्ग सिद्धी जाईल, सांगे हळाहार जिरेल शेविलिया काही. दुसऱ्या अध्यायातलं नाही, दुसऱ्या अध्यायातलं श्लोक. विठ्ठल विठ्ठल इंद्रियाणां हि चरतां यन्मनोनु विधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवांबशी. इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती, ते तरले चिन्ह तरती विषय सिंधू. जैसी नाव थळी ठाकता, जरी वरपडी होय दुर्वाता, तरी चुकला हे मागवता आपावो पावे. आहे का नाही? दृष्टांत सहित दुसऱ्या अध्यायात त्याचंही उत्तर भगवंताने दिलेलं आहे. इंद्रियाच्या अधीन तू केवढाही असला, प्राप्ती ही पुरुषे, जरी लाडलेली इंद्रिये कौतुके, तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके. मग इथून सुटला कोण? इंद्रिय म्हणून इंद्रिय की म्हणून अरे इंद्रियानं जना म्हणून अर्जुना तेचे सर्वस्व. या कारणे इंद्रियाचे दमन निके. विठ्ठल या कारणे इंद्रियाचे दमन निके, हे चांगलं आहे अगोदर. बरोबर आहे का नाही? इंद्रियाचे काय कर? दमन. दमन म्हणजे ताब्यात अशा प्रकारचं आहे. याच्या इंद्रिय ताब्यात आले. तो कसा आहे? तो का कुर्मजे अपरी वाहिले अवयव बसरी ना तरी इच्छावशी आवरी, तैसे इंद्रिय आपले ते होते जायचे मनी तरी करी ती जायची प्रज्ञा जाण स्थिती पातळी असे. स्थिर बुद्धी त्याची झालेली आहे. अशा प्रकारचं काय करतायत माऊली ज्ञानोबाराय सांगतायत. म्हणून अशा प्रकारे महाराज सगळ्या कोणताच प्रश्न नाही मला वाटतं त्या संसारातला की ज्याचं उत्तर दुसऱ्या अध्यायात नाही. पुन्हा प्रश्न आहेत का कोणाच्या ध्यानात? नाही, प्रश्न अशासाठी नाही, चेष्टा नाही. जर प्रश्न ध्यानात असतील तर त्याचं उत्तर दुसऱ्या अध्यायात शोधून काढता येईल ना. बरोबर आहे का नाही? आहे ना? सगळ्या जीवनातल्या प्रश्नाची उत्तर कुठं आहेत? आपल्याला हे ज्ञान का पटत नाही याचंही दुसऱ्या अध्यायात उत्तर. हे ज्ञान पटवून घ्यायचं असेल तर काय करावं त्याचंही उत्तर. कधी कधी महाराज शेवटच्या टोकाला गेले, असं वाटलं आणि घसरले. का घसरले त्याचंही उत्तर दुसऱ्या अध्यायात. घसरायचं नसेल तर काय करावं त्याचंही उत्तर. तो विषय कोणचं? संगस्ते उपजा येते. बरोबर आहे? म्हणून जैसा का विषयाचा लेशू घेतली वसू, तैसा आणि भ्रांत करुणा करीनासू जीविताशी, ती विषयाची शंका मनी वस्ती देखा घात तू करी असे का विवेक जाता. हे उत्तर आहे त्याचं. विठ्ठल उच्च कोटीला गेलेल्या महात्म्याचं काय हे आहे, अधिकार आहे. तो ओळखायचा कसा? उच्च कोटीला गेलेला महात्मा कसा ओळखायचा त्याचं उत्तर दुसऱ्या अध्यायात. उच्च कोटीला गेलेला महात्मा कसा ओळखायचा? सुरुवात कुठून येते?
दुःखेषु नुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृह वितराग भय क्रोध स्थित धीर मुनी रुच्यते नाना दुःखे प्राप्ती जयाशी उद्वेग नाही चित्ती आणि सुखाची आरती आडपे जेना अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोध सहजे नाही आणि भयाते नेने कही परिपूर्ण तो यस सर्वत्र भीष्ण्या ततप्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न दृष्टी तस्य प्रज्ञा जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी ऐशी अनवचिन्न समता भूतमात्री सदयता आणि पागटू नाही चित्ता गोमटे काही पावे तरी संतोषी तेने नाभी भवे जो खटेने नागवे विषादाशी ऐसा हरिक शोक रहितो जो अंतकरण भरितो तो जानपा प्रज्ञा युक्तो धनुर्धरा यदा समरती चायम ठीक आहे नाही ते तो महात्मा कसा ओळखायचा ते सांगितलं त्याला सुख दुःख समान झालेले आहे त्याला सगळ्या विषयी सारखी दृष्टी ज्याला समदृष्टी प्राप्त झालेली आहे अशा प्रकारचा तो महात्मा ओळखायचा अर्जुन म्हणला देवा किंवा आपण म्हणलो देवा आम्हाला त्या स्थितीवर जायचंय कधी जाऊ त्याचं उत्तर दुसरे हाती आहे कधी जाऊ जायचं नाही आपल्याला तू ऐसा तय हुशी जय मोहाते या सांडीशी आणि वैराग्य मानसी संचरेल मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन अपेशे तुझे ते अनेक काही जाणावे का मागिला ते स्मरावे अर्जुना हे आगवे पारुशेल श्रुती प्रतिपन्ना ते यदा स्थास्येति निश्चला समाधावचला बुद्धे तदा योग मवापशेषी मग काय होईल इंद्रियाचे संगती जे पथरू तसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी समाधी सुख केवळ जय बुद्धी होईल निश्चळ तय पावस तू केवळ आत्मसुख विठ्ठल विठ्ठल अशा महात्मा असा जरा सुख दुःख समान झालेला महात्मा शेवटला जायचा वेळ त्याला काही वेदना होतात का हो होतात का वेदना होतात का कोणता श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला सगळं दुसऱ्या अध्यायावर शोध करायचा पुढच्या कीर्तनात तिसरा पाहू विठ्ठल विठ्ठल शेवटचा श्लोक यशा ब्रह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्ये विमुह्यति स्थित्वा शामंत कालेपि ब्रह्म निर्वाण मुच्यते हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितली नाही हे सांख्य स्थिती नाही हे ब्रह्मस्थिती निश्चिम सोमुखे आपण सांगितलं श्री विष्णू नाही ते वेगळंच हे ब्रह्मस्थिती निश्चिम जे अनुभविता निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता आज ठाकू न सके चित्ता प्राज्ञातया विठ्ठल त्या बुद्धिमानाला ती व्याकुळता राहत नाही चिद्रूपी मिळता आपल्या ज्ञान स्वरूपाला चिद्रूप शब्दाचा अर्थ ज्ञान स्वरूप आपल्या मूळ स्वरूपाला मिळत असताना ब्रह्मस्थितीला जात असताना देहांतीची व्याकुळता आड ठाकू न सके देह सोडण्याची व्याकुळता त्या महात्म्याच्या आड येत नाही. पुन्हा एक प्रश्न आपला महत्वाचा प्रश्न अगदी महत्वाचा प्रश्न परमार्थ करणारा श्रेष्ठ का संसार करणारा श्रेष्ठ आपण कुणाला श्रेष्ठ उगर लबाडी नाहीच कीर्तनापुरती आपण कुणाला श्रेष्ठ समजतो परमार्थ करणारा हा भाई हे मी पहिले सांगितलं कीर्तनात लबाडी नको गीता जयंतीची एकादशी लहान एकादशी सोडून द्या ती लहान एकादशी मोठी एकादशी कशी काय मोठी बक्क्याच्या बापक्या आहे का काय उंचीच्या उंची आहे का काय मग वेळच लागत नाही 5-6 क्विंटल वजन आहे काहीच कळत नाही दादा मोठी एकादश हे म्हणतो ज्ञान म्हणतो दादा मोठी एकादश वेळ म्हणतो या लाडी एकादश सहज निघले पूर्व मोठी एकादश कीर्तनाला काऊन नाही आली मला तर लहान एकादश कुठे गेली त्या दिवशी कुठेतरी
कुठतरी बसलो होतो, मला वाटतं आळंदीत ना, आणि असाच ज्ञानेश्वरीचाच आपला विषय चालला होता काहीतरी, असं काहीतरी चालला होता, बसलो होतो. तो माणूस आमच्या जवळ येऊन बसला, ओळखीचा नव्हता, त्यानं ऐकलं बऱ्याच वेळा ऐकलं, आणि त्यानं सांगितलं एवढ्या हसत खेळत विनोदात चिंतन असं एकमेकाचं आज मी ऐकलंच नाही म्हणे. गप्प बसा म्हणते म्हणे, तुमचं मस्त हसत खेळत चाललंय. म्हणलं बाबा हसत खेळत चाललं तर लक्षात राहील काय का नाही, बरोबर आहे का नाही महाराज? काय चालू होतं आपलं? तर कुणाला बरोबर आहे, कुणाला मोठं समजतो आपण, कुणाला मोठं समजतो? संसारिकाला समजतो महाराज. त्यात आज डोकं लावायचं काम नाही. जरी आपण तोंडानं म्हणत असलो काय खरं याच्यात, तरी अंतःकरणातून आपण त्यालाच मोठं समजतो. याच्यात काही मी तरी समजतो, काही याच्यात नाही. कारण आम्ही एखाद्या कीर्तनाला गेलो होतो, रात्री कीर्तनाला गेलो होतो, मोठा बोचा बंगला, तिथं जेव घातलं म्हणजे झालं, संपलं परमार्थच संपला त्याचा, तिथं झुरोत केला त्याला. तो संसारिकाचा कळस परमार्थिकाचा पायही नाही. बरोबर आहे का नाही? असं वाटतं आपल्याला. महाराज एक ऐका मग, महाराज संसार करणाराची बुद्धी चांगली श्रेष्ठ का परमार्थ करणाराची बुद्धी श्रेष्ठ? त्याचंही उत्तर दुसरे अध्याय, त्याचंही उत्तर दुसरे अध्याय. दुर्लभ जे सद्बुद्धी, हा सुरुवातीपासून नाही तिथून सुरुवातच नाही त्या विषयाला. सुबुद्धी आपुलालिया निर्वधी हा असतोची उपाधी आपळू न शके. जे धन संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अति निष्कंप, गुणत्रयादी लेप न लगती. जे अर्जुना ते पुण्य वशे, जरी अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे, तरी अशेष ही नाशे, संसार भय नाशे. अल्पची. आणि मग पुढे त्या बुद्धीचं वर्णन, व्यवसायात्मिका बुद्धी रेके हकुर्नंदन बहुशाखा हिनंतस्य बुद्धयो व्यवसायिनाम. जैशी दीपकळिका दाकुटी परी बहुते जाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे खेकुटी मनोनय. महाराज आपली जर कीर्तनाला जाण्याची बुद्धी आली, एवढीशी बुद्धी असेल, माऊली म्हणतात त्या बुद्धीला लहान म्हणू नका. रे दिव्याची वात लहान असते पण प्रकाश देते, तशी सद्बुद्धी एवढी असली तरी लहान म्हणू नका. तैशी सद्बुद्धी ठेकुटी म्हणून आहे. माऊली ज्ञानोबा ते म्हणतात, ज्याला परमार्थ करण्याची बुद्धी आहे तो शूर आहे, आणि ज्याला संसार करण्याची बुद्धी आहे तो शूराच्या विरुद्ध. पर्थाभूती परी हे अपेक्षेचे विचार सुरी, जे दुर्लभ चराचरी. माऊली म्हणतात जगात काही मिळेल पण सद्बुद्धी मिळणार नाही, दुर्लभ हे मिळणार. किती दुर्लभ आहे? आणि का सारखा बहुसू जैसान जोडे परिसू, कामृताचा लेशू दैव गुणी त्या परीस सुबुद्धी. अमृताचा लेशू दैव गणे, तैशी दुर्लभ जे सद्बुद्धी, ज्या परमात्माची अवधी, जैसा गंगेशी उदधी निरंतर. काय बुद्धीचं वर्णन माऊली ज्ञानोबांनी तिथं गोड केलेलं आहे. आणि दुर्लभ आहे ती बुद्धी, ज्या परमात्माची, ज्या बुद्धीचं ध्येय काय आहे? भगवत प्राप्ती आहे. का नाही म्हणा, गंगेशी उदधी निरंतर, तैसे ईश्वरा वाचोनी काही, जे अनेक लानी नाही, ते एकची बुद्धी पाहिजे अर्जुना जगेन. दुसऱ्या बुद्धी संसार करणाऱ्या येरी, ते दुर्मती, त्या दुष्ट बुद्धी आहे. बहुधा असे विकरती. आणि त्या बुद्धीच्या विचारात रमणारे कसे आहेत? ते अखंड रमती अविवेकी. व्यवसायात्मिका बुद्धी रेखे कृनंदनम, आहे का नाही? अशा प्रकारे महाराज ते अखंड रमती अविवेकी. पुढचं अविवेकी बुद्धीचं वर्णन पुढे येतं. भोगेश्वरी प्रसक्तानाम तया प्रभूत चेतसा व्यवसायात्मिका बुद्धी रेखे. व्यवसायात्मिका बुद्धी समाध होऊन विधी येते. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परिकर्म काय धरोनिया म्हणते. संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे. मनोहर येथे वाचोनी काही आणि सुखची नाही. आईशे बोलती आईशे अर्जुना बोलती पाहि दुर्बुद्धी ते मन देखे कामना अभिवेत होनी कर्मे आचरत. ती केवळ भोगी चित्त जेवनिया क्रिया विशेषे बहुते न लोपिती विधीते निपुण होनी धर्माते अनुष्ठिती. पर एकचे पुढे करीती जे पाकिट मनी धरीती.
विठ्ठला विठ्ठला. माऊलीच म्हणताय, माऊली तर एवढे खेद व्यक्त केला तिथं सायाशे पुण्य आर्जीजे मग संसार का अपेक्षिजे परी नेन तिथे काय की जे दैशी रांधवणी रससोय निकी करोनिया मोडी विकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मो. अशा प्रकारचं तिथेही माऊलीने मला माऊलीचा आधार आपल्याला काय अडचण आहे. अशा प्रकारचं माऊलीनं तिथेही त्या दुसऱ्या तेही उत्तर आलेलं आहे. पुन्हा कोणता प्रश्न राहिला आता आहे काय एखादा. सगळ्याच प्रश्नाचे उत्तर आहेत. महाराज मोह आपला नाश या लोकात परलोकात कसा करतो याचं उत्तर दुसऱ्या अध्यायात. मोह धरल्या ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोक हे अंतरेल आही केशी. विठ्ठल एखादं काम दुसऱ्यान करू नये याचं उत्तर दुसऱ्या अध्यायात. पक्वाद वाजावा कीर्तन करा कीर्तन करावं भजनानं भजन म्हणावं ऐकणारं कीर्तन ऐकावं कीर्तन झोपी जाणाऱ्यानं झोपीत जावं. झोपी जावं नाही झोपीत जावं याचं उत्तर. पैसे आणि आन करिता नाशू होईल हिता म्हणून तू आता सावध होई. विठ्ठल सगळे उत्तर कुठं आलेले आहेत दुसऱ्या अध्यायात आलेले आहेत. दुसऱ्या अध्यायात महाराज एखाद्या भक्तावर संकट आलं तर देव कशा उपाय योजना करतो त्याचे उत्तर दुसऱ्या अध्यायात. म्हणून सहजे सुनिळू जो कृपामृते सजळू तो ओळलासे श्री गोपाळू महामेघू. कसा आहे तो ते तर सुदर्शनांची तुती त्याची विद्युलता झळकती गंभीर वाचा ते आहे ती गर्जनीची. आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चढून निवेल मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची ते कथा ऐका मनाची अरानुका ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासो. आणि एका भक्ताची निष्ठा देवावर कशी असावी याचं उत्तर दुसऱ्या अध्यायात. भक्ता देवाशी कसा संबंध असावा भक्ताचा याचं उत्तर दुसऱ्या अध्यायात. तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता तुची सदा रक्षिता अपदे आमते जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेने अव्यरू केसरिता ते सागरू तेजी केवी ना तरी अपत्या ते माय सांडोनी जरी जाय तरी ते कैसे निजे ऐके गुण तैसा सर्वापरी आम्हाशी देवा तुची एकाशी. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता. त्याचंही उत्तर भगवंत भक्ताची निष्ठा कशी असावी त्याचंही उत्तर दुसऱ्या अध्यायात. मला देव जरी सांगायला तरी धर्म सोडू नये याचं उत्तर दुसऱ्या अध्यायात. देवाला सुद्धा सांगितलं देवा आमच्या चांगल्या हिताचं सांग. हित होत असलं तरी धर्म नाही सुटला पाहिजे. आम्हा काय उचित ते पाहताना सुरे येत जे मोहेने चित्त व्याकुळ माझे तरी उचित काय आम्हा जे व्यभिचारेना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा. लवकर सांग पण व्यभिचारेना धर्मा असं सांग. आमच्या धर्मातही त्याच्यात काही गेलं नाही पाहिजे बाधा नाही आली पाहिजे याचंही उत्तर काही सत्ताधारी झाले मी जग बदलीन त्याचंही उत्तर दुसऱ्या अध्यायात. त्याचे उत्तर दुसऱ्या अध्यायात. येत समर्थ एकाती तयापासून भूती होती हे वायाचे काय बोलती जगा माझी. होकार संप्रदायशी झाले जे हे जन्म मृत्यू तुला सृजिले आणि नाशू पावे नाशले तुझे काही. याचे उत्तर दुसऱ्या अध्यायात. ठळक ठळक सांगून जातो आपल्याला पावणे 10 झाले तर 10 जेव ठेव करायचे. याचे उत्तर दुसऱ्या अध्यायात. बरं तिसरं पुन्हा तिसरं एक आहे काय तिसरं अत्यंत मोलाचा. बरेच माणसं शहाणपणाचा आव आणतात पण
नेमकेपणा टाकीत नाहीत. महाराज शहाणा असावं माणसानं, शहाणा माणसानं असावं, पण महाराज शहाण्याला नेमकेपणा टाकून काय व्हावं? शहाणा व्हावं. महाराज नेमकेपणा टाकत नाही तर शहाण्याचा आव आणता त्याचंही उत्तर ते कसे आहे, त्याचंही उत्तर कुठं? तू जाणता तरी मनविशी परी नेनिवेते न संदेशी आणि शिको म्हणून तरी बोलशी. अर्जुना तू शहाणा आहेस गड्या, खरंच शहाणा आहे, देवान मान्य केलं अर्जुन. पण शहाणा कसा आहे तू? जात्यंदा लागे पिशे मग ते सैरा धावी जैसे तुझे शहाणपण तैसे सतासे. महाराज माऊलीच्या एका एका शब्दाचा विचार करा. माऊली आद्यंतरी आंधळ झालेलं नाही म्हणली, जात्यंधा. कारण काही माणसं मधात्री आंधळे होतात ना, पहिले दिसतं, मग काही बिमार झाली काही झाली की आंधळे होतात. तर ते नंतरचे झालेले आंधळे का त्यांना कमीत कमी पाहिलेलं असतं म्हणून अंदाज तरी असतो. पहिलं पाहिलेलं असल्यामुळे अंदाज तरी असतो. पण जे आंधळे जन्मले जात्यंध म्हणजे जन्मतात जे काय जन्मले आंधळे जन्मले. आणि माऊली म्हणतात जन्मतात आंधळ जन्मलेल्या माणसाला पिस लागलं आणि पिस लागल्यावर ते पळायला लागलं. त्याचं पळणं रस्त्यानंच असेल का? अरे डोळ्यावाल्याला पिस लागलं तर ते रस्त्यानं पळणं, तर इथं कोणाला पिस लागले? जात्यंधा. मग ते सैराट हवे जैसे तसा अर्जुना तुझा शहाणपणा आडरानानच पळायला आहे. तुम्हाला तसं जर चिंतन करत गेलं ना एका एका ओळीचं, मला तरी असं वाटतंय एका एका ओळीचं जर चिंतन करत गेलं ना दुसऱ्या अध्यायाचं, तर एका कीर्तनात दुसऱ्या आपल्या अल्पबुद्धी ना, ज्ञानी महात्म्याचं सोडून द्या, आपल्या अल्पबुद्धीनं एका एका जर प्रश्नाचं उत्तराचं याच्यावर जर अशी दृष्टांत वगैरे असं मोकळं करत गेलं तर 7 दिवसाची कथा कुठं होऊन जाईल? दुसऱ्या अध्यायात होईल. आपला तुच्छ बुद्धीच नाही, निर्बुद्धी अशा प्रकारची ज्यांना बुद्धी आहे त्यांनी दुसरा अध्याय एका अध्याय नाही सांगितला. एक तरी अवस्थेचे महात्मे आपल्याला दुसऱ्या अध्यायात उत्तर मिळाले असतील का नाही, आपल्या ढोबळ जाऊया. पण नामदेव महाराजाला एकाच वेळी सगळे काय मिळाले? उत्तर मिळाले. महाराज आपल्या ढोबळ विचारानं मला तरी असं वाटतं, म्हणजे असं नाही, पण एका ओळीचा मी असा एका ओळीचा शोध तसा प्रत्येक ओळीचा तसाच अर्थ आहे. प्रत्येक मला दृष्टांतात सुद्धा त्याच्यात पुन्हा घुसड घासड करायची नाही. नामदेव महाराज म्हणजे त्याच्यात काहीच पुन्हा नाही ना, सत्ताचे शब्द काय एवढे पोलकट नसतात. कोणती ओळी आहे त्याच्यात सगळे उत्तर मिळून जाते. ते आपल्याला कळत नाही म्हणून आपण ते चुकीचं आहे असं म्हणण्यात अर्थ नाही. पण मला मी विचार केला तर एक ओळी मला अशी माझ्या ढोबळी चरण सापडली. म्हणून आयुक्तपण मनाचे त्याची सर्वस्व दुःखाचे, म्हणून अर्धी एक नाही, म्हणून आयुक्तपण मनाचे त्याची सर्वस्व दुःखाचे, सर्वस्व दुःखाचे आयुक्तपण मनाचे. विठ्ठल किचकर झाले करून द्या.
इचकट झालं एवढं एवढं महाराज हे इतकं आपल्याला इतकं मोठं कधी आपल्या डोक्यात आणायचं आणि किती पारायण करावं किती पारायण करावं महाराज. दुसऱ्या अध्यायाचं नुसते इतक्या ओव्या ध्यानात येण्याकरता ते चिंतन तर आपल्याला काही येतच नाही, त्याचा अर्थच कळाला नाही, पण नुसते इतक्या ओव्या पटापट पटापट ध्यानात येण्याकरता किती पारायण झाले असते दुसऱ्या अध्यायाचे? किती झाले असते? सांगता येत नाही. मला तर वाटतंय सगळे पाठ करण्यासाठी सगळे 100च्या पुढे गेले आणि दररोजही पारायण चालूच आहे, दुसऱ्या अध्यायाचा दुसरा अध्याय चालूच आहे, तरी ते काय होत नाही आपल्याला अशी संगती लक्षात येत नाही. महाराज एवढं कधी डोक्यात यावं बाप 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 एवढं ज्ञानेश्वरी महाराज एवढं कधी डोक्यात यावं. आमचे महाराज तुझ्या काही डोक्यात येत नाही का? काहीच नाही. नाथ महाराज म्हणतात काहीच येत नाही का? नाहीये. काहीच येत नाही का? नाहीये. तुझ्या काहीच डोक्यात येत नाही का? तू एक काम कर, भाव धोनिया वाची ज्ञानेश्वरी. नको अर्थाकडे जाऊ, नको चिंतनाकडे जाऊ, तू फक्त श्रद्धेनं काय वाच ज्ञानेश्वरी. भाव धरोनिया, भाव धरून वाच. भाव शब्दाचा अर्थ विश्वास, श्रद्धा, की नुसत्या वाचनानं मला ज्ञानेश्वरी काय करणार आहे? पार कर. काहीच करू काय अर्थ डोक्यात आणू नको, काही करू नको, वाचत राहा वाचत राहा वाचत राहा वाचत राहा, सारखी ज्ञानेश्वरी वाचत राहा. महाराज विश्वास ठेव, आणि विश्वास महत्वाचा आहे. वाचनाला महत्वच नाही, विश्वासाला महत्व आहे. मला तीर्थयात्रेला महत्व नाही, विश्वासाला महत्व आहे. का तीर्थयात्रेचं फळ आपल्याला जे सांगितलं ते मिळत नाही? आपला विश्वास नाही. कशावरून? अनुमान प्रमाण. हनुमान प्रमाणे ना, हनुमान प्रमाणे. हनुमान आहेच ना, ते काही गोष्टी सांगतात ना हनुमान प्रमाणे आहे ना. ते एकदा एका आंधळ्याचं लग्न झालं म्हणून सांगतो तुला, जाऊ. एका आंधळ्याचं लग्न झालं. आंधळ्याचं म्हणजे डोळे नाही, त्याचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यावरती बायको दररोज सकाळी याची पावडर बिवडर लावायची आणि याचा वास याचा केलं आणि त्याला म्हणजे काय व मी किती सुंदरी व पण तुम्हाला दिसत नाही, काय व मी किती सुंदरी पण तुम्हाला दिसत नाही. आता एकच अध्याय दररोजचा तो काय अध्याय बदलायला पाहिजे ना. एकच अध्याय ती कदरलं. वर्ष 2 वर्ष झाल्यावर त्याला जरा डेरिंग आली. डेरिंग आली म्हणजे आता काही आपल्याला सोडून जाऊ शकत नाही. असं मग ती म्हणे दररोज तेच म्हणे ओवी तू अध्याय बदललं म्हणे. काय म्हणे मी किती सुंदर आहे. काय सुंदर नाही म्हणे तू. म्हणजे तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला काय माहिती मी सुंदर नाही. तो म्हणला हनुमान प्रमाण. म्हणजे हनुमान प्रमाण म्हणजे त्यांना सांगितलं तू जर एवढी सुंदर असती तर आंधळ्याच्या गळ्याला काय हेल्प पडली असती. चार तिथून डोळ्यावाल्यानं पसंत केलं नाही.
सुंदर नाही चला विठ्ठल कशा श्रद्धा नाही तीर्थयात्रेला प्रेमाला श्रद्धा नाही. मला सांगा आपण पंढरपूरला जातो कुठे तीर्थयात्रेला जातो आपण बरोबर काय काय नेतो काय काय नेतो बरोबर ज्ञानेश्वरीतलं एका भागवतात मदन तुम्ही सांगा कोणी बोल तुम्ही भरपूर माऊलीच्या दिल्या केल्या चिवडा लाडू येतो का नाही चिवडा नेतो लाडू नेतो. चिवडा लाडू ज्यानं बांधला ज्यानं लोणचं बांधलं ज्यानं शेंगदाण्याची कराळ्याच्या चटण्या बांधल्या समजाव त्याचा देवावर विश्वास नाही. त्याचा काय संबंध खायला लागतंय म्हणून विश्वास नाही. अरे महाराज हसायसाठी नाही महत्वाचं आहे कारण आपण खाण्याची तयारी घरून करतो याचा अर्थ आपण त्याच्या नावावर निघाल्यावर तो आपल्याला जगविल हा विश्वास नाही. हे विश्वास त्याचा खरा विश्वास आहे तो अंगावरच्या कपड्यात जंगलात जाऊन बसतो त्याला माहितीये देईल तो अन्न अन्न वस्त्र अन्न देईल वस्त्र देईल दाता येतो त्याचं ध्यान धरून निश्चळ वैस काय अर्थ नाही. महाराज याच अनुषंगानं आज महान महात्म्याचं देहावसान झालेलं आहे ते त्यांनी ठेवलेलं आहे आणि ते आपल्या निज धर्माच्या यात्रेला गेलेले आहेत. मध्य प्रदेश मधले ते उच्च कोटीचे महात्मा सियाराम बाबा 110 वर्षाचं त्यांचं काय होतं वय होतं 10 वर्षाचं 110. त्यांचा जन्म गुजरात मध्ये झाला आणि ते त्यांनी त्यांच्या मुखातून मी ऐकलेलं होतं की इथं कसे राहिले म्हणजे ते नर्मदा मातेच्या तीरावरच ते राहिले. आता कसे राहिले तर त्यांनी सांगितलं मी काही संताबरोबर चाललो होतो आणि प्रदक्षिण आपल्या तीर्थयात्रा करत होते संत सोबत मी होतो. अशा तीर्थयात्रा करत 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 या जागेवर आलो आणि मला असं वाटलं की इथं राहावं. कोणी म्हणलं नाही राहा काय नाही त्या जागेवर राहावं वाटलं आणि झाडाखाली त्यांनी 10 वर्षे तपश्चर्या केली तिथंच म्हणजे झाडाखालीच राहिले 10 वर्ष. मग लोकांनी बाजूच्या खेड्यापाड्याच्या गावच्या लोकांनी तिथं त्यांना थोडंसं आपलं राहण्याचं हे बांधून दिलं. 110 वर्षाचं वय झालं. महाराज आपला मुख्य प्रश्न असतो म्हातारपणी कसं विश्वास म्हातारपणी कसं काय करणार नाही महाराज तो त्याने तुझी काय नाही केली चिंता राहे त्या अनंता आठवणी अधिक सांगतोनी आता 3च दिवस झाले ते बिमार पडले होते. निमोनिया झाला होता. 3च दिवस झाले बिमार पडले. मग त्यांचं शेवटचं कसं काय झालं तर आजच त्यांचं मी पूर्ण अंत्यविधीचा तो कार्यक्रम बघितला तर त्याच्यात महाराज त्या तिथला मुख्यमंत्री मोहन काही नाव आहे त्या मुख्यमंत्र्याचं महाराज तर त्या मुख्यमंत्र्यानं स्वतः करता जी डॉक्टराची टीम वापरली ती शेवटपर्यंत त्यांच्या ताब्यात ठेवली. स्वतः करता मुख्यमंत्री जी टीम वापरतो मुख्यमंत्र्याच्या ताफ्यात जी टीम राहते ती 3 दिवस कुणाच्या साठी होती सियाराम बाबाच्या साठी होती ती टीम पूर्ण आणि आज तिथं त्या जवळच्या लोकांनी आणि महाराज लाखो लोक तिथं 1-2 नाही
लाखो लोक तिथं. मला सांगा, अंबानी जरी बिमार पडला तरी मुख्यमंत्र्याची टीम मुख्यमंत्री पाठवतोय का? हा? कोण करेल दवाखान्यात बरं आहे का तुमचं? कारण त्याच्याजवळ त्याचं भरपूर आहे ना. कोण करेल? देवाचं तसंच आहे. ज्यानं स्वतःच बजेट सांभाळून धंदा केला का ते म्हणतो आपलं काय काम, त्याचं त्यानं सांभाळलंय, त्याचं तो पाहून घेईल. आणि ज्यानं वर हात करून त्याची भक्ती केली का त्याच्यासाठी तो धावून येतो. अंतकालीच मामी, याचं उत्तर किती नसतील. अंतकालीच मामी नाही ध्यानची व्याकुळता, याचं उत्तर दुसऱ्या अध्यायाचं दिले. विठ्ठल कमी पडतोय आपण विश्वास. कुठं कमी पडतोय आपण? विश्वास. विश्वास तुकोबराय म्हणतात, विश्वासी तो करी स्वामीवरी परमार्थाचं मुख्य भांडवलच काय आहे? विश्वास. विश्वास. महाराज तुकोबराय म्हणतात ते देवाकडे दोष नाही हो. आम्ही विश्वासी सर्व भाग, आम्ही विश्वासी सर्व भाग, आम्ही अविश्वासी सर्व भावी, आम्ही अविश्वासी दातृत्वपणाशी, आम्ही अविश्वासी. तुझ्या दात्यापणाला शब्द ठेवायचं काम. महाराज का ज्ञानेश्वरी आपल्याला ते फळ देत नाही? का फळ देत नाही? मी मागेही सांगितलं होतं तुम्हाला. आता ते म्हणजे काय घटना घडली त्याचं सांगायचं कारण नाही, कारण तुम्हाला मी सांगितलं आहे. फक्त एक सांगितलं, मला ज्ञानेश्वरीचं नुसतं पारायण डॉक्टर बाबांनी सांगितलं होतं की आपल्या अनंत जन्माच्या पापावर केलेला जाळ म्हणजे ज्ञानेश्वरीचं काय आहे? पारायण. मला एकांतात नसती मन लागो न लागो, मन लागणारच नाही, लागूच शकत नाही, लागणारच नाही. का सुरुवातीला का लागणार नाही? त्याचं कारण हे पाप मन लागू देत नाही. कोण म्हणलं त्याला? कसाई म्हटलंय. कसाई शास्त्रीय भाषेत त्याला कसाई हे विकार, हे पाप, कसाई सारखे खडखड आपले साधन काटत राहतात, ते मन लागू देणार नाही. पण ज्या वेळी पापाची भस्म होईल त्यावेळेला महाराज 24 तास बसलं तरी ज्ञानेश्वरी आपल्याला मुक्त देणार आहे. बरोबर आहे का नाही? पण त्याच्याकरता अगोदर काय लागतो? भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. काय होईल? कृपा करे हरी दयावरी, त्याच्यावर हरी भगवंत कृपा करे. पण ज्ञानेश्वरी का गीता? गीता आम्हाला माहिती आहे की साक्षात कोण गीता सांगितलेली आहे? सोमुखे
स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. आता ते प्रमाण होतं काटवलं पुन्हा. श्रीराम बाबांनी मला जीवनभर कोणाच्या हातचं खाल्लं नाही, करून खाल्लं आणि शेवटच्या क्षणापर्यंत करूनच खाल्लं. म्हणजे याच्यावर मला काय सांगायचंय की त्या 110 वर्षापर्यंत करून खाण्याचं काय होतं त्यांच्या 3 दिवस अन्नाचा त्याग होता. आता शेवटचं नाही तर या 3ऱ्या दिवसाच्या अगोदर 4थ्या दिवशी स्वतः करून खाल्लं. शेवटपर्यंत कुणाच्या याचं खाल्लेलं नाही, स्वतः करून खाल्लं. आणि प्राण जाताना शियाराम 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 म्हणत त्यांचं नावही शियाराम नव्हतं काय असे कोणालाच माहित नाही. पण 10 वर्ष ते मौन होते आणि 10 वर्षावर मौन झाल्याने बोलायला सुरुवात केली. त्यात पहिला शब्द त्यांच्या मुखातून शियाराम बाहेर पडला आणि म्हणून त्यांना शियाराम असं म्हणतात. की महाराज त्यांनी दिवसभर आणि रात्रभर फक्त तुळशी रामायणाचा आधी बस. कोणाला उपदेश नाही, कोणाचं काय नाही, बस तुळशी रामायणाचं काय करत राहायचं आधी. शेवटपर्यंत त्यांनी मरायच्या दिवसापर्यंत तुळशी रामायण सोडलेलं नाही. असं म्हणतात की मी त्यांच्या मुखातून ऐकलं की साक्षात हनुमंतरायांना त्यांना कितीतरी वेळेस काय दिलेली आहे. खूप उच्च कोटीचे महात्मा ते. आज तर करोडो लाखो लोक त्यांच्या अंत्यविधीला होते. मुख्यमंत्री वगैरे सगळेच आले होते. महाराज काय अडचण आहे का नाही. आणि अशा प्रकारे पण मग म्हणले महाराज श्रद्धा विश्वास अत्यंत महत्वाचा आहे, बरोबर आहे का नाही. म्हणले महाराज हे कोणता ग्रंथ आहे, कोणी सांगितलं वगैरे. ते स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू आहे का नाही. महाराज माऊली ज्ञानोबा सुद्धा याचं उत्तर देतात. आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिसता असे. आधीच विवेकाची गोठी, गोष्टी आधी विवेकाची आहे आणि त्याच्यात सांगणारा कोण आहे, श्रीकृष्ण जगजेठी. महाराज मग तुम्ही इथं 10 माती वैताग येतो तुमच्या कीर्तनाचा आणि याचा तुमच्या सांगतायच्या प्रमाणाचा. काय नामदेव नाथ महाराज म्हणतात स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू आणि माऊली ज्ञानोबा म्हणतात वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. म्हणजे तुमच्या वक्त्याचाच मेळ नाही. एक म्हणतोय कृष्णानं सांगितलं आणि एक म्हणतोय विष्णून सांगितलं. मग आता विष्णून सांगितली काय कृष्णानं सांगितलं. मला वाटतं याचं उत्तर द्यायची काही गरज नाही, याचं उत्तर द्यायची काय गरज आहे महाराज. कारण पापीचे या भक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले वजे त्याचे काय वस्त्ररूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाई नेत्रिवायतोय सांगितले बुडवला धर्म झाला पार सोसविना भार मजाता. ब्रह्मदेवान सांगितलं आपल्याकडे काय नाही, चला वरच्या ऑफिसला. मग ब्रह्म इंद्र आणि बरोबरी शिव चालले ते सर्व क्षीराब्दिशी भगवंताची स्तुती केली. वासुदेवा ऋषिकेशा वामना शेषशाही आम्हा कोणी नाही तुझवीन. मग सांगितलं त्या देवाना काही चिंता करू नका. आकाशीची वाणी सांगे सकळाशी तळमळ मानशी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण काही भक्त. म्हणजे भगवान विष्णूने सांगितलं चिंता करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान. मग तोच विष्णू कोण झाले, श्रीकृष्ण झाले. आणि ते श्रीकृष्ण कोण झाले, जेने गीता उपदेशिली ते हे विटे वरी माऊली. कृष्ण म्हणा का विष्णू म्हणा सगळे एक आहेत, काही अडचण नाही. त्यांचेच ते अवतार आहेत. म्हणून महाराज स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. कोणा सांगे, अर्जुनीशी सांगे. का सांगे, प्रश्न करे म्हणून सांगे. येरी नाही सांगे, फुकट नाही. उगाच कोणाला उठल्या सुटलं न सांगे. इकडे काय तुम्हाला ज्ञानेश्वरीची ओळी करते का, मी सांगतो तू गप रे. तू तसा सांगित नको सुटू, ऐक नाही तसं सांगे. तद्विधी प्रतिपादेन परिप्रश्नेन शिवाय उपदेश काय उपदेशेंची ते ज्ञानीन तत्व दर्शनातन म्हणून जीवे त्यांना असे लागावे. अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती कुशीले. जेणे अंतकरण बोधले संकल्पाने विचारल्याशिवाय सांगू नये. अशा प्रकारचा तो नियम आहे. म्हणून अर्जुनाचा प्रश्न आहे आणि भगवान कृष्णाचे त्याला उत्तर आहेत. हो मग गीतेत अर्जुनाचा प्रश्न आहे, भगवंताचे उत्तर आहेत. पण आमचं डोकं तुम्ही खराब करून टाकलं 2 तासापासून. काय झालं तेच काय झालं, काय तुमचं काय चाललंय, वाजवायचं मग जाय ना पटकन. तू एक हो म्हणते एक नाही म्हणते. मी यार बळायला यायचं नेमकं चाललंय का. तो म्हणतो महाराज उचलत, तू म्हणतो आवडलं नेमकं चाललंय का.
नेमकं मलाही कळत ना नेमकं यायचं चाललंय काय ते. मी आरबळून चाललोय असं व्हायला ते आहे का नाही राहू दे ना तसंच राहू दे तिकडून नाही जमत नाही बरं किती तुम्ही कशा प्रकारचं आहे? विठ्ठल विठ्ठल तुम्ही आमचं डोकं खराब करून टाकलं. गीतेचा विषय तो गीतेचं वर्णन आलं आणि तुम्ही ज्ञानेश्वरीचं सांगायला लागले. अरे नाथ महाराज हे खराब झालं टोकर उगत ते काही आद्यात काय ते आद्यात काय आम्हाला काही नाही ऐकायचं. अहो तुम्ही गीतेचं स्वरूप ते आपण सांगितलं श्री विष्णू म्हणता गीता सांगितली विष्णूनं आणि इथं तुम्ही ज्ञानेश्वरी सांगायला लागले. मग गीता का ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरी कोणती? गीताच काय आहे? ज्ञानेश्वरी आहे. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वत्ता साचे एक वाचे वत्ता म्हटलं इथं. हा वाचे वत्ता ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी जरी म्हटलं किंवा वाचे वत्ता शब्दाचा अर्थ पारायण वाचन पारायण करतात. नुसतं वाचन जरी म्हणत राहिलं तरी काय अडचण नाही. हे कडे काळाचा फायदा मोठा आहे. त्याला काळाची भीती काळाची का भीती राहत नाही त्याचं कारण आहे महाराज. कृपा करी हरिताय त्याच्यावर हरीची कृपा काळाच्या काय बापाचा लाग एखादी दया आलं. यमधर्म सांगित होता तुम्हा नाही ते सताचे ते वयारी कथा सदा नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती तुम्हाला तिथं सत्ता नाही वगैरे इकडे काळाचे नाही काय महाराज असं होईल का? होईल देव कृपा करेल असं खरंच होईल का? असं खरंच होईल काही जरा येत व्हायला कोणा म्हणता इतकुशानं नुसत्या पाहताय ना होईल काय? होईल का? होईल असं तुझे खजनाधनी संशय सांडो
जनार्दनी संशय संशय धरू नको कारण संशयावनी थोर अनेक पाप नाही घोर हे विनाशाचे वा घोर प्राणियाशी मला संशय कधी मनात वाटतो म्हणजे का आपल्या मनात जर परमार्थाविषयी संशय तसा शब्द अज्ञान भरले अज्ञानाची गडद पडे तै हा बहुवस मनी वाढे मग सर्वथा मार्ग मोडे विश्वासाचा अज्ञानाचा अंधार आपल्या आत गडद पडलेला असला की संशय आला तुकोबर आहे ज्ञानोबर आहे ज्या प्रमाणावर वाईट संशय येत असतील अजिबात आपण मला जसं असं नाही ते तसंच बस त्यात पुन्हा हालचाल नाही पुन्हा काही नाही म्हणून संशय सांडून दृढ धरी मनी मनी दृढ धरी मनी धरी मनी धरी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी अशा प्रकारचं नाथ बाबा सांगतायत आपल्या करता अत्यंत माऊलीने उपकार करून ज्ञानेश्वरी करून ठेवलेली आहे आपल्याकडून चिंतन होत नाही का नाही व्हावं अशी माऊलीकडे प्रार्थना करूया काय काय असं चिंतन व्हावं मला जन्म आणि तुम्हाला एक सांगतो मला जे ज्ञानेश्वरीचं खरं चिंतन करायचं आपल्याकडून होत नाही खरं म्हणून सांगून द्या सोडून द्या पण जरी थोड्याफार जरी ज्ञानेश्वरीचं चिंतन करेल ना तर मला ज्ञानेश्वरी त्याला संसारात अडकू देत नाही गुतू देत नाही अजिबात गुतू देणार नाही आणि गुतू देईल तर जे ज्ञानेश्वरीचं वाचून जर ज्ञानेश्वरीचे हजारो पारायण करून जर संसारात अटकला असेल तर त्यानं ज्ञानेश्वरीचे नुसते काय केले चक्र झाल्या पारायण केले संसारात अटकला असेल महाराज भगवंत जसं म्हणतायत मदशी शरण रे घे आणि जीवितवची अशी जे या धिक्क बोली या आणल्याचे काय तुझ्या बोलण्यावर काय अर्थ आहे त्याच्यात त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी मला त्या दिवशी तर एवढं मला हे झालं की काय महाराज ज्ञानेश्वरीचं चिंतन कुठे नेतं माणसाला मला एक सांगा मला एखाद्या मठात गडाचा एखाद्या गुच्छ सगळे महाराष्ट्र ज्याला मानतो अशा जागेवर बसायला कोणाला आवडत नाही सर्व सत्ता आपल्या ताब्यात यायला कोणाला आवडत नाही आणि महाराज एवढा त्याचा काय आता तुम्ही त्याचा विचार केलाय नाही केलाय मला माहित नाही पण नामदेव शास्त्रीजी ज्या गडावर आहेत काय साधी जागा आहे का साधी महाराज काय काय तिथं कमी बड्या बड्या शिष्य मंडळ सगळं एका हातात सगळं काही तयार काय कमी आहे तिथं काय कमी आहे पण मला तिथं एक कमी पडलं ते भोग भोगण्यात एक कमी पडलं शास्त्रीजीच्या जीवनात फक्त एक गोष्ट कमी पडली आनंद भोगायचा होता त्यांना त्या गडाचा पण एक गोष्ट कमी पडली त्यांनी ज्ञानेश्वरीचं चिंतन नव्हतं करायला पाहिजे ज्ञानेश्वरीचं जर चिंतन नसतं केलं ना तर महाराज निव्वळ पामरासारखे भोग विषयाचा भोग घेतला असता तिथं ज्ञानेश्वरीच्या चिंतनाने एवढ्या वैभवात सुद्धा आटकू दिलं नाही महाराज हे मोठेपण आहे कशावरून त्याला महाराज प्रत्येक गडाचा नियम आहे प्रत्येक गादीचा नियम आहे पहिला मठाधिपती म्हणतो आपण काय म्हणतात त्याला मठाधिपती मठाचे यार म्हणतात आणि गडाचे यार काय म्हणतात महंत हा पहिला महंताचं देहावसान होईपर्यंत दुसरा बसवल्या कुठंच गेला नाही फक्त भगवान गडावर घडलं फक्त भगवान गडावर घडले की नामदेव शास्त्रीजी बर देहात आहे पण देहातला पावर कमी झालाय का नाही महाराज आणि मला तर त्या दिवशी जवळच्या माणसाने सांगितलं म्हणे महाराज बँकेचे सगळे खाते सुद्धा शास्त्रीजींनी आपल्या नावावर ठेवले नाही सगळे ते जायभाई महाराज म्हणून ते कर्नाटकातले मूळ आहेत कृष्णा महाराज जायभाई जे पुढचे मठाधिपती ते हे तिथं महंत करून दिलेले आहेत आणि सगळे बँकेचे खाते सुद्धा कुणाच्या नावावर व्यवहार करून दिलाय त्यांच्या नावावर करून दिलाय आणि शास्त्रीजी मला जवळच्या माणसाने सांगितलं शास्त्रीजी असं बोलले की फक्त मी एक काम हातात धरलंय ज्ञानेश्वरी मंदिर करायचं तेवढं पूर्ण करणार माझा मी बघेन कशाचा परिणाम आहे ज्ञानेश्वरीचा कोण सोडतय महाराज कोण सोडतय सोडा लोकांना वाटतंय उतरावं आणि ते चिटकली ते वक्ते बाबा म्हणायचे जस काय खुर्चीला येल्डिंग केली खुर्चीला येल्डिंग केली वक्ते बाबाची भाषा वेगळीच होती ते म्हणायचे या सत्ताधाऱ्याच्या खुर्चीला येल्डिंग केली मग कुठेही उठले तरी ती खुर्ची घेऊनच निघत येते खुर्ची संगत येल्डिंग खुर्चीला केलेला आज कलियुगाचा काळ आणि या काळात एवढ्या वैभवाला लात मारावी हे ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे किती मोठा अधिकार असेल शास्त्रीचा आपल्याला याच्यावरून कळतं किती काय ते महाराज एक असता तुकोबर आहे म्हणतात किंवा ज्ञानोबर आहे तेच म्हटलंय आपल्या भाषेत सांगू का प्रमाण सांगण्यापेक्षा आपल्या भाषेत सांगतो प्रसवतीच्या वेदना वांझ्याला कळत नसतात विठ्ठल सध्या अंतःकरणातला काय असेल ते संताचा महिमा
अशी कोणीतरी महात्मे जाणत असतील, काय अंतकरण बनलं असं आतून ती, किती अंतकरण बनलं असेल महाराज, किती असं काय त्या अंतकरणाची तयारी झाली असेल. आणि ही तयारी कशामुळे झाली? फक्त ज्ञानेश्वरीमुळं. तो कमीपणा जे मी म्हटलो, तो कमीपणा सांसारिक दृष्टीने म्हणून नाही तर तेच डोक्यात घ्यायचा. शास्त्री कमीपणा म्हणलो का काय? इतकं मूर्ख पाप महापाप मी करणारही नाही. शास्त्रीचा कमीपणा मी काढणार कोण नालायक आहे महाराज, त्याचा विषय नाही. पण एक सांगतो, संसाराच्या दृष्टीनं महाराज एवढं वैभवाला लात मारली ते फक्त ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे. आणि महात्मा आता इथून पुढं एकदम मंदिर झालं रे झालं ते की निव्वळ फक्त आनंदाचे डोई, आनंद तरंग. ते जास्त ते कशावरून झालं? आम्ही कृष्ण महाराजांना फोन केला होता त्या दिवशी काला घेण्याकरता. ते म्हणले मी रिकामाच आहे, पण मग शास्त्रीजींनी सांगितले की जानेवारीतली कुठलीच कीर्तनाची तारीख घ्यायची नाही. काय सांगितलं असं सत्यांना? जे आता जे पुढचे मंत्र होणारे आहेत का सांगितलं? त्यांनी सांगितलं शास्त्रीजींनी आता इथून पुढचे जे त्यांच्या तारखे आहेत त्या सगळ्या कुणाला करायला लावायले? कृष्ण महाराजाला. म्हणजे इथून पुढे आता ते कीर्तनाचा सुद्धा कोणा संबंध ठेवू शकत नाही. आता मी सांगितलं ना, तो थोडा धागा त्यांनी काम आता आरंभ केलंय. एवढ्या कडेला ते माऊलीच्या मंदिराचं तेवढं तिथं भव्य मंदिर होणार आहे ते आपल्याला माहितीच आहे. ते फक्त मंदिराचं काम लागल्यावर फक्त ते काय भोगत राहणार? आनंद भोगणार. आणि एक ऐका, ज्ञानेश्वरीचं चिंतन दुसरं एक करतं, ज्ञानेश्वरीचं चिंतन सांगायची इच्छा सुद्धा ठेवत नाही. जोपर्यंत सांगायची जरी इच्छा असेल तोपर्यंत खरा आनंद मिळत नाही. कारण मग ते त्याच्यातच चालतं ना, असं सांगू तेव्हा चिंतन करताना हे तसं सांगू, याच्यावर हा दृष्टांत देऊ, याच्यावर तो सिद्धांत सांगू. मला हे सुद्धा इच्छा ज्ञानेश्वरी ठेवत नाही. नुसत्या आनंदाच्या सागरात लोळवते ते ज्ञानेश्वरी. काही अडचण नाही, फक्त वाचन भाव धरून या. किती वाचावं महाराज, किती वाचावं? अरे असं वाटावं की दररोजच्या कमीत कमी महाराज 1500 जरी वळ्या आपण घ्यायलाच पाहिजे. 1500 तरी घ्यायलाच पाहिजे. म्हणजे 6 दिवसात काय होतं? पारायण होतं, म्हणजे महिन्याचे 5 पारायण होतात. 1500 वळ्या. 1500 वळीला किती तास लागतील? 3 तास लागतील. कारण 500 वळी तर कोणत्याही माणसाला एका तासात होती. 3 तास नाहीत का आपल्याकडे? एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेचा विषय निघला तर 3.5 5.5 तास आहेत आपल्याकडे. 3 तासाला काय करायचं? अख्खा दिवस आहे आपला. काय तर रातभर बातम्या पाहते, जागते, पण दुसऱ्या दिवशी अख्ख्या गावाला सांगते नाही मी रात्रीच पाहिलं 12:30 लोक, म्हणजे 12:30 लोक तर टीव्ही पाहिली आहे का नाही? आता 3 तास काय नाही झाले आपल्याकडे. 1500 तरी ओळी व्हायला पाहिजे. मग नाही 1500 आहे का नाही? तसे तर खरं तर जे रिकामी आहेत का त्यांना 2 दिवसात पारायण घ्यायला पाहिजे. 4500 ओळी जर घेतली तर 2 दिवसात काय होतं? पारायण होतं. आणि 2 दिवसात जर पारायण झालं तर महिन्याचे किती होतात? 15 पारायण होतात. 15 पारायण झाले तर 108 पारायण किती दिवस लागतात? 108 पारायण जर ज्ञानेश्वरी कृपा करत नाही बरं, 108 पारायण करावंच लागतात. मग तिथून पुढे कळतं, कोणाला विचारू नका, ज्ञानेश्वरी आपण कळते अर्थ सांगते आपण 108 पारायण केल्यावर. 108 पारायण करायला 15 सक 90, 15 साती 15 आठी म्हणजे 8 महिने लागतात. जर 2 दिवसात पारायण केलं तर 4500 होईल. मग उद्या 4500 होईल, 9 तास जातील. 4500 नको, अर्धे येते या. 4500चे अर्धे किती होतात? 2,500. 2,500 झाले तर 16 महिने लागतील नाही का नाही? त्याच्या अलीकडे या 1000 घ्या, नाही 500, नाही 300 घेतली तर महिन्यात काय व्हायलंय? पारायण व्हायले. नाही 300 नाही तर मग 150 घ्या, 2 महिन्यात पारायण होईल. नाही महाराज तितकंही जमत नाही. 100 घ्या, तितक्यातही जमत नाही. 50 घ्या, 21 घ्या, नाही 21 लय झाले. 11 घ्या, 11 लय झाले. 5 घ्या, नको 5ही नको. 1 घ्या, नको 1ही नको. एंड्रेचा डबा घ्या. आता एकही गोळी जर होत नाही म्हणल्यावर मग दुसरं काय करावं? आता जीवनाचा उद्धार करून जरी माफ करा, हे काय नाही बघा, हे का नाही? माफ करा महाराज. एक लक्षात घ्या, एक सांगतो, एक तरी उडी ज्याला ज्ञानेश्वरी कथाही वाचता येत नाही, त्या नुसती बोट फिरवली तरी अडचण
नाही कितीतरी महात्म्यांचं उदाहरण बोट फिरूनही त्यांना ते प्राप्त झालेलं आहे. म्हणून एका जनार्दनी संशय सांडुनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी. आजच्या दिवशी माऊली ज्ञानोबरायाकडे सगळ्या मिळून आपण प्रार्थना करूयात की त्या ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याची, पारायण तरी करण्याची आम्हाला बुद्धी द्या आणि ती बुद्धी देऊन आमच्याकडून व्यवस्थित हो न हो, पण तुम्ही आई आहात, आईच्या अंतःकरणानं तुम्ही आमच्याकडे बघा आणि तुमची नजर एकदा आमच्यावर पडू द्या. अशा प्रकारची माऊलीकडे प्रार्थना करूया. झालेली सेवा समर्पित करूया. ज्ञानेश्वर